आम्हाला माहिती मिळाली होती आमच्या इथल्या एका अंमलदाराला की ही जी आरोपी आहे विद्या फुलझले ही आपल्या घरी किंवा इतर हॉटेल लॉजेसमध्ये अल्पवयीन मुलींना व्यापाराकरता ती उपलब्ध करून देते अशी माहिती मिळाली होती। अशा माहितीवरून आम्ही बोगस ग्राहक पंच असं सर्व प्रोव्हाइड केलं आणि आमची कारवाई केली। कारवाई झाल्यानंतर जसं कारवाईच्या आधीच म्हणजे आमची जी फंटर पंचनामा कारवाई चालू होते त्या दरम्यानच विद्याने बोगस ग्राहकाला त्या मुलीचे फोटो आणि 2500 रुपये असा आकडा असं लिहून मेसेज केली होती आणि दिगोरी चौकात भेटासाठी बोलावलं होतं। त्यामुळे आम्ही फंटर पंचनामा कारवाई केल्यानंतर सर्व पंच आम्ही सर्व दिगोरी चौकात पोहोचलो। त्या ठिकाणी बोगस ग्राहकाने विद्याला फोन केला असता ती त्या पीडित मुलीसह त्या ठिकाणी आली। त्यानंतर ते तिघंही एका घरी गेले, त्यांच्या पाठीमागं आम्ही लोक गेलो। त्या घरी काही वेळ थांबल्यानंतर ही विद्या त्या मुलीला आणि बोगस ग्राहकाला त्या दिगोरी नाक्याच्या त्या यशराज इन जे ओयो हॉटेल आहे त्या ठिकाणी घेऊन गेली। त्या ठिकाणी गेले असता मग आमची रेड कारवाई त्या ठिकाणी झाली। याच्यामध्ये पीडिता जी आहे तिचे दोन्ही आईवडील मरण पावले आहे। ती असे दोन्ही भांड्याचे काम करतात। एका महिलेच्या मार्फतीने या विद्याशी तिचा संपर्क आला आणि मग विद्याने तिला या वाईट मार्गाने तिला वळवले देह विक्री व्यवसायाच्या। अशा प्रकारची ती घटना आहे। मुलगी ही अल्पवयीन आहे आणि एका अन्य महिलेने तिचे एक बोगस आधार कार्डसुद्धा बनवून दिलेले आहे अशी सुद्धा माहिती प्राप्त झालेली आहे। या एकूण कारवाईमध्ये जो मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तो त्या आरोपीचा मोबाईल फोन, तिथला DVR, ही समागमाची रक्कम जी आहे ती 2,500 आणि तिथलं हॉटेलमधलं जे रजिस्टर होतं असा तो कुल जो मुद्देमाल आहे तो 30 रुपयाचा आहे। आणि ही जी आरोपी आहे विद्या फुलझले ही ऑलरेडी रेकॉर्डवरची पिटाची आरोपी आहे। तिच्या विरुद्ध 2021 आणि 2023 पिटाचे गुन्हे नोंद आहे। सदर कारवाई आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये तसेच माननीय पोलीस उपायुक्त श्री महेश स्वामी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जे ऑपरेशन शक्ती सुरू आहे त्या अंतर्गत करण्यात आली। या कारवाईमध्ये मी स्वतः, माझ्यासोबत सपोनी नन्नावरे, पोलीस हवालदार प्रकाश माथानकर, पोलीस हवालदार लक्ष्मण, पोलीस हवालदार किशोर ठाकरे, पोलीस हवालदार आरती चव्हाण, लता गवई असा सर्व स्टाफ होता।